हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मनापासून स्वागत आहे तुमचं स्वादे चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत मस्त एका बटाट्यापासून सगळ्या घरांसाठी पोटभरीचा असा एक पदार्थ. पहा, आता उन्हाळ्या सुट्ट्या पोरांना लवकरच लागणार आहेत मुलांना, त्यासाठी आपण मस्त अगदी छान मुलांच्या आवडींचा नाश्ता पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. त्यासाठी मी एक बटाटा घेतला आहे. बटाटा छान याची साल काढून याला किसून घेणार आहोत. पहा, मी बटाटा छान साल काढून छान असा किसून घेतला आहे. स्वच्छ याला 2 पाण्यातून धुवून घेतला आहे. पहा, अशा छान अशा बटाट्याच्या किस तयार झालेल्या पाहू शकताय तुम्ही. आता आपण या रेसिपीसाठी एक लागणारं वाटण तयार करूया. यासाठी घेतलं आहे मी थोडासा कढीपत्ता, थोडंसं लसूण आणि थोडासा आल्याचा तुकडा. आता हे छान आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. पहा, आपण हे मिक्सरला ॲड केलं आहे. आता हे छान मिक्सरला आपण फिरवून घेऊया. पहा, आपण छान हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे. जास्त बारीक पण नाही, जास्त जाड पण नाही, असं थोडंसं अबडधोबड असं हे छान असं वाटून घेतलेलं आहे. आपण बटाट्याचा किस घेतला आहे. आता त्यामध्ये हे वाटण आपण तयार केलं ॲड करूया. त्यानंतर थोडंसं लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ आणि बेसन. एक आपण पोहे खातात त्या चम्मचनं 1-1.5 चम्मच आपण याच्यात बेसन ॲड केलेलं आहे. त्यानंतर यामध्ये मैदा, तेवढाच आपण मैदा पण घेणार आहोत, 1-1.5 चम्मचच एवढाच. त्यानंतर आपण यामध्ये गव्हाचं पीठ तेवढंच घेणार आहोत, 1 ते 1.5 चम्मच. त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली मिरची. आता ही रेसिपी मुलांसाठी म्हणजे तर मुलांना चटपटीत लागते, त्यामुळे आपण यामध्ये चाट मसाला एक अर्धा टीस्पून एवढा वापरणार आहोत. अगदी थोडंसं, जास्त नाही वापरायचं. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. मिक्स करण्या अगोदर यामध्ये आपण खाण्याचा कलर ॲड करूया. लाल कलर घेतलेला आहे, 1 चुटकीभर एवढा घेतलेला आहे. आता छान आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. पहा, आपण सर्व मिक्स करून घेतल्या पाहू शकता तुम्ही. असा घट्ट गोळा तयार केलेला आहे. पहा, आता आपण याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊया व्यवस्थित. आता याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि छोटे छोटे याचे असे छान बॉल्स बनवून घ्यायचे. पहा, आपले बटाट्याचं मस्त असं मंचुरियन तयार होते. पहा, असे बॉल तयार करून घ्यायचे छान आणि छान याला फ्राय करून घ्यायचे. तर सर्व बॉल आपण तयार करून घेऊया. आपण सर्व छान असे बॉल्स बनवून घेतले पाहू शकता तुम्ही, मस्त अगदी. आता छान याला फ्राय करून घेऊया. गॅसवर मी कढई ठेवली आहे, तेल ॲड केले. तेल पण मस्त गरम झाले आहेत. आपण बटाट्याचे बॉल्समध्ये सोडून घेऊया आणि व्यवस्थित याला फ्राय करून घेऊया. मस्त बनते आणि खायला मुलांना नक्की आवडेल. पहा, घरच्या घरी काहीतरी वेगळं मुलांना पाहिजे. दररोज सुट्ट्या म्हटलं की घरी दररोज काहीतरी वेगळे प्रकार बनतात. तर आपण आज हे बटाट्याचे मंचुरियन बघणार आहोत. पहा, मस्त अगदी घाला छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं व्यवस्थित. व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायचं. पहा, चिटकत वगैरे काही नाही, अगदी छान तयार होतात. व्यवस्थित त्याला फ्राय करायचं. आणि मुलं असो या मोठे, सर्वांना एवढं आवडेल हे. खरंच तुम्ही एकदा बनवा तर परत परत बनवून घेऊ, एवढं मस्त लागतात. व्यवस्थित आपण हे सर्व फ्राय करून घेऊया. पहा, छान फ्राय झालेले आहेत, मस्त बघू शकता तुम्ही. मस्त अगदी कलर पण खूप सुंदर आलेला आहे, छान फ्राय झालेलं आहे. चला तर काढून घेऊया. पहा, तयार झाले आपलं मस्त असे बटाट्याचे मंचुरियन. पहा, कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये मस्त छान झटपट होणारी रेसिपी आहे. लहान असो या मोठं सर्व आवडीनं खातील, एवढं मस्त लागतात. पहा, कशी वाटली रेसिपी कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.